नमस्कार सगळ्यांना. तुमच्या घरात जर तुम्ही नारळ भरून ठेवत असाल, म्हणजे कलश भरत असाल आणि त्याला कोंब कसा आणायचा आणि त्या कोंबाचं नारळाचं काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या नारळाला कोंब पण आले आणि झाड पण देखील मोठं झालं आहे. दरवर्षी माझ्या नारळाला कोंब येतो आणि झाड पण मोठं होते. यावर्षी तर 6 महिन्यातूनच आलं आहे. म्हणजे मी गेल्या नारळी पौर्णिमेला कलश भरला होता. आता यावेळेस नारळी पौर्णिमा होऊन गेली. माझं झाड पण खूप मोठं झालं आहे. तर तुम्ही पाहू शकतात माझं झाड मोठं झालं आहे. तर आता हे आपल्याला देवघरात मावत नसेल तर आपण एखाद्या माऊलीच्या बागमध्ये किंवा शेतामध्ये लावलं तरी चालतं. फक्त पौर्णिमेच्या दिवशी लावायचं. पौर्णिमेला दुसरा कलश भरला तरी चालतो. आणि नारळाला कोंब कसा आणायचा तुम्ही पाहू शकता. ज्या पद्धतीनं आपण रोज नित्यनेमानं देवपूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला कलशाची पूजा करायची आहे. म्हणजे नारळ आपलं ओलं करायचं आहे. ओल्यामुळे आपल्या नारळाला पटकन असा कोंब येतो. तुम्ही पाहू शकतात या पद्धतीनं आपण हे नारळ ओलं केले आहेत. आणि जसं कुलदैवत असते त्याच पद्धत आपण कुलदैवत म्हणून आपली पूजा करायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलास नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.